नमस्कार मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला फक्त 3 वस्तूपासनं इन्स्टंट डोसा बनवून दाखवणार आहे। त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर सुरेखा रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा। या गोष्टींना कुठलाही चार्ज तुम्हाला लागणार नाही, तेव्हा प्लीज लाईक सबस्क्राइब जरूर करा। चला तर मग आता आपण साहित्य बघू। ह्या डोशासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे 0 नंबरचा, आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे, आणि 1 इनो घेतलेला आहे। तर आता आपण हा रवा याच्यामध्ये पातेल्यामध्ये ओतून घेऊ। आता हे दही आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। अर्धा चमचा मीठ टाकू। आता हे आपण मिक्स करून घेऊ। आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला, एकखट्टी पाणी घालायचं नाही। अजून थोडं टाकू। हे बघा, अशा प्रकारचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे, इतकं पातळ। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। आता याला आपण 10-15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। तर मैत्रिणींनो, आपले 15 मिनिटं इथं झालेले आहे। आता आपण हे बॅटर बघू कसं झालंय। हे बघा, आपलं बॅटर इथं तयार झालंय डोशासाठी। आता आपण याचे डोसे करू। आता आपण याच्यामध्ये हा इनो टाकून घेऊ। थोडं त्याच्यावर पाणी टाकू। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। मी गॅसवर तवा तापायला ठेवला होता, तो आता तापलेला आहे। त्याच्यावर आपण थोडं पाणी टाकू, पुसून घेऊ। आता हे बॅटर आपण तव्यावर टाकून घेऊ। पळीच्या मदतीने आपण असा डोसा पांगून घेऊ तव्यावर। याच्यावर थोडंसं तेल आपण सोडून घेऊ। आता आपण ह्या डोशाच्या कडा सोडून घेऊ। किती छान कलर आलाय। कमी गॅसवर आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा मैत्रिणींनो, आपला हा डोसा दोन्ही साइडनी तयार झालेला आहे। दोन्ही साइड याच्या शेकलेल्या आहे। आता हा आपण काढून घेऊ। आता तव्यावर आपण दुसरा डोसा टाकून घेऊ। त्याच्यावर थोडंसं मी तेल टाकले। आता हा डोसा आपण पलटी करून घेऊ। थोडंसं तेल सोडून घेऊ। हे बघा, आपल्या इथं दोन्ही साइड भाजून झालेले आहे डोशाच्या। हे बघा, आता याला पण आपण काढून घेऊ।
आता मी राहिलेले डोसे पण त्याच पद्धतीने करून घेते। हे बघा मैत्रिणींनो, आपले डोसे इथं तयार झालेले आहे। अगदी 3 ते 4 साहित्यामध्ये हे डोसे तयार होतात। ना डाळ तांदूळ भिजवायचं टेन्शन। आता मी तुम्हाला हा एक डोसा दाखवते। हे बघा, अगदी मऊ आणि स्पंजी हे डोसे तयार होतात। तर मैत्रिणींनो, अगदी 20 मिनिटात ही आपली रेसिपी तयार होती। सकाळी स्कूलला मुलांना तुम्ही बनवून देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी पण बनवू शकता। अगदी सिंपल रेसिपी आहे। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर पुन्हा सांगते की मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू।